सणासुदीसाठी स्वराज्य कलेक्शन ढालगावचा अनमोल नजराणा। स्वराज्य महोत्सव 2025 झाला सुरू। आपल्या आवडीच्या प्रत्येक खरेदीसोबत आहे आकर्षक गिफ्टची बरसा। रुपये 1499 च्या खरेदीवर हमखास गिफ्ट, 2999 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, रुपये 4999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, रुपये 6999 च्या खरेदीवर लेडीज पर्स, रुपये 9999 च्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट, रुपये 12999 च्या खरेदीवर डबल ब्लँकेट, रुपये 14999 च्या खरेदीवर आकर्षक साडी आणि रुपये 19999 च्या खरेदीवर चक्क पैठणी। तेव्हा आजच भेट द्या स्वराज्य कलेक्शन, वीज बोर्ड जवळ, ढालेवाडी रोड, ढालगाव इथं। ऑफर फक्त 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। उद्या महाराष्ट्र बंद होऊ शकतो, अजून आमचं आवाहन नाही। बच्चू कडूंचं वक्तव्य। बैठकीला बोलावून अटक करण्याचा प्लॅन होता, कडूंचा गंभीर आरोप। शेतकरी नेत्यांच्या उपस्थिती अभावी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावलेली बैठक रद्द। आंदोलनात असलेल्या कडूंनी प्रतिनिधी पाठवायला हवा होता, बावनकुळेंचं वक्तव्य। बच्चू कडूंचा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम। कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास रामगिरी बंगल्याकडे कूच करण्याचा सरकारला इशारा। आदित्य ठाकरेंच्या सादरीकरणाची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं सिद्ध करू नये, मुख्यमंत्र्यांचा टोला। उद्धव ठाकरे स्वतःच एक अॅनाकोंडा। 25 वर्षापासून अॅनाकोंडाचा मुंबईला विळखा। उपमुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात, तर उद्धवजींना आयत्या वेळावरच नागोबा म्हणायचं, आशिष शेलारांचं खोचक सभा। जैन बोर्डिंग व्यवहारात गोखले बिल्डरकडून मिळालेली 230 कोटींची रक्कम गोठवा। शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची मागणी, तर विशाल गोखलेंना त्यांचे पैसे परत करण्याची जैन मुलींनी दाखवली उदारता। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। अनुदान मूळ उद्देशाप्रमाणे होतं का ते तपासण्याच्या सूचना। साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी होणार। मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवर रोहित पवारांची टीका। राजकीय द्वेषातून चौकशी करून संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचा आरोप। फलटणमधील महिला डॉक्टरच्या शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती। डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत, मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। 8वं वेतन आयोगाला मंजुरी, 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।